नमस्कार, चेरी इमोशन्स यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। मी चैतन्य। काय मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे असं म्हणत अख्ख्या महाराष्ट्राला हसवायला लावणारा एक अवलिया कलाकार म्हणजेच आपला लाडका कलाकार निलेश साबळे। तर याचीच लव्ह स्टोरी आज आपण प्रेम तुमचं आमचं या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की या व्हिडिओ मध्ये शेवटी आहे तुमच्यासाठी एक खास सरप्राईज। चला मग बघूया निलेश साबळे यांची लव्ह स्टोरी। गौरी आणि निलेश यांची पहिली भेट कुठे झाली हे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? गौरी आणि निलेश यांची पहिली भेट झाली ती स्पंदन युथ फेस्टिवलला। गौरी तिथे गायन कॉम्पिटिशन साठी आल्या होत्या आणि निलेश नेहमीप्रमाणे मिमिक्री करण्यासाठी तिथे आले होते। निलेश नेहमीच वर्गामध्ये आणि अभ्यासामध्ये त्याचबरोबर अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा ऍक्टिव्ह होते आणि म्हणूनच ते कधीही पहिला नंबर सोडत नव्हते। आणि या कार्यक्रमामध्ये सुद्धा तसंच झालं। निलेश साबळे यांनी मिमिक्री उत्तम केली आणि पहिला क्रमांक पटकावला। पण आता वेळ होती ती गौरी यांच्या परफॉर्मन्सची। निलेश साबळे आणि त्यांचे मित्र गौरी यांचा परफॉर्मन्स बघण्यासाठी बसले। निलेश नेहमीच खोडकर स्वभावाचा होता, म्हणून असं ठरवलं की यांना गाणं म्हणू द्यायचं नाही आणि तिथं दंगा करायचा। आणि म्हणूनच त्यांनी गाणं चालू होण्याच्या अगोदरच टाळ्या, शिट्ट्या आणि दंगा करायला सुरुवात केली। गौरी स्टेजवर आल्यानंतर गाणं गायला सुरुवात केली। गौरी यांचं गाणं थोडा वेळ झालं तरी सुद्धा यांचा दंगा चालूच होता, पण गौरी यांच्यावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही। पण निलेशलाही नंतर वाटलं की मुलगी खूप सुंदर गाणं म्हणते आणि आपण हा दंगा थांबवला पाहिजे। आणि गाण्यामध्ये निलेश हे रममाण झाले आणि मित्रांना सुद्धा शांत बसायला सांगितलं। त्या बघता क्षणी गौरी यांचं गाणं निलेश यांना आवडलं होतं। गौरी या कलाकार आहेत हेच निलेश यांना पहिल्यांदा भावलं होतं। एका सिनियरनी त्यांची ओळख करून दिली आणि ते एकमेकांशी बोलू लागले। त्यानंतर थोडे दिवस गेले, परत कधीच भेटणं झालं नाही। पण प्रसंग असा एक आला की निलेश यांना गौरी यांच्या कॉलेजवर काही कारणास्तव बोलवण्यात आलं। निलेश सुद्धा खुश झाले की गौरी यांना परत एकदा आपल्याला भेटता येईल। पण संपूर्ण कार्यक्रम संपला, गौरी त्यांना कुठंच दिसली नाही। निलेश साबळे यांची नजर संपूर्ण कार्यक्रमामध्ये गौरीला शोधत होती, पण भिरभिरती नजर ही गौरीला शोधू शकली नाही। म्हणून निलेश साबळे नाराज झाले आणि तिथून बाहेर पडणार इतक्यातच गौरी यांची त्यांना हाक आली, निलेश म्हणून त्यांनी मागं वळून बघितलं तर ती गौरी होती आणि त्यांच्यामध्ये बोलणं चालू झालं। आणि याच वेळी त्यांनी नंबर एक्सचेंज केले, एकमेकांशी बोलू लागले आणि यातूनच त्यांची मैत्री वाढत गेली। निलेश यांना मनापासून वाटत होतं की गौरी ही आपली पत्नी व्हावी, पण त्यांच्यामध्ये सध्या तरी मैत्रीच होती। ते एकमेकांशी नेहमी बोलायचे, फोनवर त्यांच्या तासनतास गप्पा सुद्धा व्हायच्या। गौरी प्रत्येक गोष्ट निलेशला सांगायची। कोणी प्रपोज केलं किंवा कोणी काही बोललं तर गौरी निलेशला सांगायची। खास करून गौरीला कोणी प्रपोज केलं की तिला खूप राग यायचा आणि ही चीड निलेशकडे ती व्यक्त करून दाखवायची। आणि म्हणूनच निलेशच्या सुद्धा मनामध्ये भीती होती की जर मी गौरीला प्रपोज केलं, सध्या तरी आम्ही दोघं चांगल्या मैत्रीत आहोत, पण मी जर तिला प्रपोज केलं आणि ती जर नाराज झाली तर ही मैत्री सुद्धा तुटेल। म्हणूनच निलेश यांना त्याची भीती वाटायची आणि म्हणून ते तिला विचारत नसत। तर मित्र असतातच कशाला आयुष्यामध्ये, आपल्या मनातनं ओळखून त्यासाठी प्रयत्न करणारे। म्हणूनच निलेश साबळे यांच्या मैत्रिणीला असं वाटत होतं की गौरीला निलेशनं विचारलं पाहिजे आणि यांनीच ही बातमी गौरीपर्यंत पोहोचवली। तो दिवस आलाच। एके दिवशी गौरी आणि निलेश हे दोघं चित्रपट पाहायला गेले होते। त्यावेळी गौरीनं स्वतःच निलेश यांना विचारलं, मैत्रिणी अशा म्हणतात की मी तुला खूप आवडते, पण याबद्दल तू काहीच बोलत नाहीस, तू बोलतोस का मी बोलू? आणि अशा प्रकारे त्यांचा खरा तर प्रेमाचा इजहार झाला। त्यांनी शब्दाविनाच त्यांचं प्रेम व्यक्त करून दाखवलं आणि ते एकमेकाच्या प्रेमात पडले। पण आता खरी त्यांच्या प्रेमाची परीक्षा होती की घरच्यांना कसं पटवायचं। आणि त्याचा सुद्धा एक मजेशीर प्रसंग आहे। एका कार्यक्रमामध्ये निलेश यांच्या बरोबर गौरी सुद्धा आल्या होत्या। त्या कार्यक्रमामध्ये निलेश यांच्या आईला कोणीतरी म्हणालं की तुमची सुनबाई एकदम सुंदर आहे हा। आणि तेव्हाच निलेश यांच्या आईला आणि त्यांच्या घरच्यांना त्या सगळ्या गोष्टीचा अंदाज आला होता। निलेश साबळे आणि गौरी यांच्या मैत्रीविषयी दोघांच्या घरीही माहित होतं आणि त्यातूनच त्यांचा संबंध वाढू लागला। आणि हा प्रसंग झाल्यानंतर तर दोघांच्या घरीही अंदाज आलाच होता। निलेश साबळे हे त्यावेळी डॉक्टरीचं शिक्षण घेत होते आणि गौरी सुद्धा। निलेश साबळे यांनी त्यांच्या करिअर विषयी बोलताना तिला सांगितलं होतं की मी प्रॅक्टिस न करता ऍक्टिंग करणार आहे।
त्यांच्या गुणकौशल्यांमुळे झी मराठीनं त्यांना एक शो करण्याची परवानगी दिली आणि त्यांनी हवा येऊ द्या या शोला सुरुवात केली. हा शो बघता क्षणी अगदी महाराष्ट्रात नव्हे देशभरात पसंतीस पडला आणि प्रसिद्ध झाला. निलेश यांच्या यशाच्या मागं गौरी यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या प्रेमाची साथ त्यांच्याबरोबर कायमच असते आणि ही जोडी अशा प्रकारे एकत्र आली. तर निलेश साबळे यांची लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली, हा कलाकार तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो एक विशेष कॉम्पिटिशन. थोड्याच वेळामध्ये या स्क्रीनवर तुम्हाला एक फोटो दिसतोय, एका चित्रपटातील हा फोटो आहे. या फोटो मधील लक्ष्मीकांत बेर्डे यांचे डायलॉग्स काय होते हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे आणि त्याचबरोबर तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सुद्धा टाकायचा आहे. आणि यामधून काढला जाणार एक लकी विनर आणि त्याला मिळणार एक चेरी इमोशन्स कडून खास गिफ्ट. चला तर मग लवकर करा, पटापट आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. धन्यवाद.